गाईज आपण सध्या आता पोहोचलोय दिव्यागर बीचला. आपली सीट आहे ती खूप लिटरली हलते, त्यामुळे ॲक्च्युली बॅलन्स करता येत नाही आम्हाला. पण ते वरती येताना पण आम्ही दोघंजण पडलो असतो. तिन्ही गाड्या रवींद्रला घ्यायला लागतील. नाही का रवी भाई जैसा कोई हार्डच नाही. बोल बोल एकदम सीधा. हा ठीक आहे धन्यवाद. एवढं भारी होतं, एवढं भारी होतं, एवढं भारी होतं. जेवण एक नंबर आहे. जेवण एक पोट तर भरला पण मन भरला नाही. तर आपण आता घेतला आहे गोळा, तो पण कॉकटेलवाला. ये ऋषाली आता बोलवते. हा जो सुवर्ण गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराजवळ आपण पोहोचलोय. काय पाहिजे. फेरी बोट जवळ नाही. आपण आता सध्या आपला तिकीट काढलाय फेरी बोटचा. तो अप्रॉक्स आपल्याला आपली 2 व्हीलर आहे आणि प्लस आम्ही दोघं. टोटल आपली कॉस्ट झालं 85 रुपीज मुंबईला. सो भेटू लवकरच आपण. आणि आपले राजे आले फायनली. मग दिवसानंतर भेट झाली आपल्या. चले बाबू. थांब. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आपल्या कोकणातील गाव आंबवली ते मुंबईचा प्रवास जर्नी आपल्या चालू झालेली आहे. आणि आपण आहोत आपला जिगवाय सोबत. इकडे लाला इकडे आपल्यासोबत आणि समोर ऋषा आणि आपला अशा प्रकारे आपली 5 जणांची जर्नी चालू झालेली आहे. आणि आपण जवळपास आता निघालोय 8:15 आपल्या इथून निघालोय आंबवली गावातून. आणि आपण चाललोय आपल्या वेळाची आपली पाकमांडलाची जेटी आहे वेशवी, त्या जेटी थ्रू आपण जाणार श्रीवर्धन. आपल्या मित्र यशकडे थांबणार. तिथून एक हॉल्ट घेऊन आपण पुढे तिकडची थोडीफार जी प्लेसेस आहेत ते थोडी एक्सप्लोर करू आणि मग पुढे आपल्या मुंबईचा प्रवास चालू करू. सो आपली आजची पूर्ण राईड आहे ही आपली कोस्टल रोड अशी होणार आहे. सो नक्कीच पूर्ण आपली व्हिडिओ बघा, खूप मजा येईल तुम्हालाही. चला. तुम्ही बघू शकता इथं आपला हा खारेगाव आहे आणि आपण त्या खारेगावच्या शाळेजवळ पोहोचलो आहे. सेकंड गाव ते आपल्या गावातून निघाल्यावरती आपल्याला दुसरं गाव लाभलेलं आहे आणि आपण इकडे पोहोचलो आहे खारेगावामध्ये. वा एक 3 झाला तुझा अभिमान माणूस किती नाही जाणं राहिले दिवस तुझे दोन. अजून एकदा झाला तुझा अभिमान माणूस किती नाही जाणं राहिले दिवस तुझे दोन. जीव तुझा गेल्यावर तुला उचलील तुझा जीव गेल्यावर तुला उचलील कोण. चला. आपण आहोत आता आपल्या 20वी बाग मांडल्या आपल्या फेरी बोट जवळ. आणि आपण आता सध्या आपला तिकीट काढला आहे फेरी बोटचा. तो अप्रॉक्स आपल्याला आपली 2 व्हीलर आहे आणि प्लस आम्ही दोघंजण. सो टोटल आपली कॉस्ट झालं 85 रुपीज. आणि लाला आणि आपला शिकू मागून येतो आहे आणि ऑलमोस्ट आपली आहे 10ची फेरी. समोर तुम्हाला पाहायला मिळत असेल जेटी इकडे येते. आणि मग आपण प्रवास चालू केला 7 वाजता, पण जेटीपर्यंत पोहोचायला आपल्याला वाजले 10. ॲक्च्युली कांट्याला गेलो होतो माझ्याकडे आंबे आणायला, त्यामुळे सर्व जरा शेड्यूल आपला इकडचा तिकडे झाला आहे. पण लेट सी बघूया. सो आपण आता एंटर करतो आहे आपल्या जेटीवरती फायनली. हाय. अजून तेव्हा सुरुवात पण नाही त्या राईडिंगला. आताशी गावातून निघालोय.
आता मी सुरुवात होईल. डन. बघूया आता बस. किती टाइम कोण किती चालवतोय. नंतर मलाच घ्यायला लागतील 2 गाड्या बहुतेक. दोन गाड्या एक ही चालू, एक ही चालू आहे. खेळा काय जमणार नाही, बहुतेक मलाच चालवायला लागेल. कुठा रे, तुमची कामं नाही रे गाडी चालवायची. सो अथांग पसरलेला आपला सावित्री नदीचा खोरं आणि आपण सध्या आहोत आता आपल्या जेटीवरती. इथून जरा शिवधंदा. श्रीवर्धनला चाललो आहे. आपला मित्र जो आहे यश जी अडुळकर त्यांच्याकडे आपण सध्याला चाललो आहे. तिथून मग आपली जी कोस्टल रोडची राईड आहे, म्हणजे आपण जाऊ आता अलिबाग, त्याच्या अगोदर आपले श्रीवर्धन काय बोलतो आहे मुरुड जंजिरा, त्यानंतरला मग अलिबाग, किहीम आणि किहीमवरून मग पेन डायरेक्ट मुंबई. हे मोबाईल रे मित्रा. तिथून आपल्याला 15 मिनिटं लागतील त्या टोकापर्यंत पोहोचायला. आणि तिथून मग आपल्या मित्राचं गाव आहे, इथून जवळजवळ 35 किलोमीटर आहे आपला दिव्यागर. तो तिथे आपल्याला पोहोचायला जवळजवळ आता आम्ही 1 तास अप्रॉक्सिमेटलीचा रोड सांगायला नाही कसं धरून चाललो. सो लेटची आपल्या किती टाईम लागते ते. आणि मग आपण डायरेक्ट भेटू होता दिव्यागरला. आणि तिकडे तुम्हाला सिनेरी मी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेन, मजा करत जाऊ आपण पोहोचलो आहे आता या बाजूला, म्हणजे बागबांड्या साईडला आपण आता सध्या पोहोचलो आहे. आणि ॲक्च्युली लागलीच 15 मिनटं, हार्डली 15 मिनटं लागली आपल्याला या बाजूला पोहोचायला. आणि आता आपण इथून चाललो डायरेक्ट श्रीवर्धन दिव्यागर, त्यापासून त्यानंतर आपण डायरेक्ट मुंबई. सो लेट्स गो. आता मध्ये रायडिंग आता सुरू करायची आपली मुंबईची. मुंबईला म्हणजे फिरत जायचं आपल्याला, लवकर नाही जायचं आहे. तर आता बघूया कोण किती टाइम गाडी चालवतो. नाही तर मग तिन्ही गाड्या रवींद्रला घ्यायला लागतील. प्रश्न आहे का रविबाई जैसा कोई हार्डच नाही. हे बघूया आता कसा घेईल. आता मी बहुतेक तिन्ही गाड्या मला चालवायला लागतात, कारण की ह्यांना तेवढा लांबचा अनुभव नाही दोघांना. तेच कसं त्या अजय देवगणचा कसा स्टंट होता 2 गाड्यात उभा राहून, तसं रवींद्रचा करूया आपण 2 बाईकवरती उभा राहून. हा फुल और काठीवाला ना. काय बोल, इथं बोल, इथं बोल, 2 पाय टाकून असा येतो. इथं बोल जिगू. घाबरता रे तुम्ही. नाही काय आता जिगू विल्ली उचल ना आता. आता रस्ता चांगला आहे ना. राय पाय वरती रवींद्रच्या, काय बोलतं दोन्ही पाय वरती. मस्त वेगळे मस्त पैकी सनसणीत काळी माती निळ पाणी तर आपण आता आपला एक छोटासा ब्रेक घेतला इथे. आणि आपण सध्या चालू आहे आता वडापाव खायला. ॲक्च्युली आता इथून जवळपास 22-1 किलोमीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण किती गेला रे 30 किलोमीटर आपण हे केलं आहे. 30 किलोमीटर आपण कवर केला आहे. आणि आता चाललो आहे आपण लेट्स गो. आता आपण एक छोटासा आपला नॅप घेऊन निघालो आहे. आपल्या 4 तास आपण आता आहोत श्रीवर्धनला. आणि आपल्या बघा तिन्ही गाड्या एक नंबर. नेहमी असं गाड्यांकडे बघत आहे की एकदम भारी वाटतं. नुसतं आपण फायनली निघालो आहे. इथून 20 किलोमीटर अंदाजे आपण अर्धा तास धरून चाललो इथून. सो लेट्सचे आता किती टाईम लागतो आणि नवीन काय जाते ते आम्हाला आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळालं इन रूट. सो आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करेनच. सो लेट्स गो. एक नंबर. समोरी नदी शाळा रोज रोज भरवायची आपल्याला
परिसर आणि मागेच आपल्याला दिसला आपला जो दिव्यागरचा जो सोन्याचा गणपती आहे, तोच मंदिर आपल्या मागे आहे. तो आता आपण जाताना आपण त्या साईडला जाऊया. पोच गया यस तर फायनली आपण पोचलोय आपल्या मित्राच्या म्हणजे यशच्या घरी पोचलोय बघ. ये आणि आपले राजे आले फायनली. मग दिवसानंतर भेट झाली आपल्या सध्या आपली. आता तुटलास की काय ओळखतोच की काय त्याला कसा इजरो खुशी देख रे हो. इकडे बघा इकडे बघा आणि आपले यशदादा इकडे बघा. सरांनी आपल्यासाठी थंडाची सोय केली. ॲक्च्युली गरम खूप होतं आहे सो आता आपण सध्या थंड पितोय. हे तुला घे रे परत पी ना. पण आता सध्या फ्रेश झालोय आणि चाललोय जरा आता समुद्रावरती. आपल्या मागेच आहे आपला दिव्यागर बीच. निघतायत एक खुर्ची घे ना बसायला. आणि सर्वजण निघतोय आणि आपला यश दादा सुद्धा आपली काढतोय. काय तो त्या गाडीचं नाव काय सर? नेपोलियनचा काय घोडा? कुठला घोडा? नाही अलेक्झांडरचा घोडा बरोबर ना? हां तर चला आता आपण आपल्या अलेक्झांडरच्या घोड्यावरती बसूया. भरपूर दिवसानंतर जवळजवळ एक अरसा बीत गया आपल्याला ह्या घोड्यावरती बसून. तो आपण आता बसतो इकडे आणि बाकीची मंडळी. चला रे चला रे आया मोके नको आपण चालू आता बीचवरती. हे थांबा त्यांना पण घ्यायचं ते सुट्टी. हा मरतो नवा आहे. चला चला का नाही घातला तू? तुला माहिती आहे बा आता आपण चाललोय तर मग घालायला पाहिजे ना तू. तो आपण चाललोय आता आपल्या दिव्यागर बीचवरती. आणि खूप छान असा बीच आहे. इकडचा सुंदर बीच आहे. एकदम सुंदर बीच आहे. आणि आपले यश दादा आपल्याला त्या बीचवरती घेऊन चालले आहेत आणि बाकीची मंडळी सुद्धा आपल्याला फॉलो करत आहेत मागून. तर गाईज आपण सध्या आता पोचलोय दिव्यागर बीचला आणि बाकीची मंडळी पण आता हळूहळू येत आहेत आपल्या मागे. पण ॲक्च्युली आता आपण गाडी खाली आणणार होतो पण आता समुद्रावरती आता भरती चालू झाली तुम्ही बघू शकता. सो दॅट्स वाय आपण आपली जी गाडी आहे ती आपण खालपर्यंत आणली नाही. पण इथे खूप सारे स्पोर्ट्स आहेत पण ॲक्च्युली ते संध्याकाळच्या टायमाला सर्व गजबजलेला असतो हा बीच. आणि ह्या टायमाला तरी पण बऱ्यापैकी ॲक्च्युली आम्हाला वाटलं असं माणसं नसतील म्हणजे एवढा ऊन आहे तरी स्टील म्हणजे आता सुट्ट्या चालू आहेत मे महिन्याच्या. तर लोक आहेत या साईडला म्हणजे माणसं पाहायला मिळतात. कारण की मागच्या वेळेस ज्यावेळेस मी इथे आलो होतो त्यावेळेस आम्ही दोघंजणच होतो या बीचवरती. पूर्ण बीच रिकामा होता पण आज आहेत माणसं. सो चला आपण जरा आपण बघूया जरा डुबका करूया जेवढं पॉसिबल होईल तेवढं मजा करूया. हाय करा हाय करा हाय करा. आणि ॲक्च्युली आता ऊन आहे बाजूला पण एवढं इथं समुद्रावरती आपल्याला ऊन जाणवत नाही. पण आता भरती चालू आहे पण मस्त वाटतं जरा समुद्रावरती भरपूर दिवसांनी आलो तर. बाकीची मंडळी पण इकडे बघा पाण्यात सगळी डुबकत आहेत बघा. आपण पण जायचा विचार होता पण मी आता हाफ पॅन्ट घालून आलो. सो आपण आता सध्या अशी जरा राऊंड मारतो जरा मुवाय ना घेतो आहे आपल्या बीचचा दिव्यागरच्या. आणि ॲक्च्युली हा बीच बऱ्यापैकी चांगला आहे. जरा बरं वाटतं ह्या ठिकाणी आलो. नेहमीच म्हणजे ज्यावेळेस मी कधीही यशच्या गावाला येतो त्यावेळेस मी इकडे येतोच. आणि इकडे तुम्ही बघू शकता असं विविध प्रकारचे इकडे स्पोर्ट्ससुद्धा आहेत जे तुम्ही खेळू शकता. तिकडेच विविध प्रकारच्या राईड्स आहेत म्हणजे बनाना राईड्स म्हणू नका किंवा इतर आपली जी बोट आहे
त्या बोटीचा म्हणू नका. खूप सारे इकडे आहेत. सो तुम्ही कधी आला तर तुम्ही नक्की इकडे दिव्यागर बीचला भेट द्या. जर तुम्ही कधीतरी श्रीवर्धन दिव्यागर या बाजूला येत असाल तर. घे घे घे. ओके ओके. अच्छा, तर आपण आता घेतला आहे गोळा. तो पण कॉकटेलवाला. बघा भुरकते बघा. भुरकताय बघ, भुरकताय. यम्मी. आपण पण भुरकूया. बघ हा बघ, हरडवून घेतोय तो बघ. डायरेक्ट मुंबईला गाडी घेऊन जाऊ शकते बोललो. क्या क्या बात कर रहे? डायरेक्ट मुंबईला गाडी घेऊन जाऊ शकते बोललो. तर आपण सध्या आता जो तुम्हाला प्रख्यात असा दिव्यागरचा जो सुवर्ण गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराजवळ आपण पोहोचलो आहे. ॲक्च्युली आता आतमध्ये शूट करण्यास अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे. पण आता आपण चालू आहे आतमध्ये दर्शन घ्यायला. प्रसाद पाहिजे. आपण घेतोय आपल्या बाप्पाची प्रसाद आणि आपण सध्या जातो दिवेघरमध्ये. कोकम पण द्या. काय ना एक घे इथले आपल्या इथे. आपण चालू आहे आता जेवायला फायनली आपल्या यशच्या घरी. आणि तिथून मग जाऊ आपण दिघीला. दिघीवरून मुरुड जंजिरा आणि मग तिथून डायरेक्ट आपल्या मुंबईला घरी. सो लेट्स गो. तर आपण बसलो सगळे आता जेवायला आपल्या यशच्या घरी. आणि नेहमीच इकडे चालू आहे खासियत असतं जेवणामध्ये. आज आपल्याला जेवणामध्ये आहे इकडे चिकन आहे, इकडे चिकन आहे आणि इकडे खेकडी म्हणजे आपली किरवी आहेत. हे बघा तोडून पडले आहेत तिघजण. आणि आपला एक अजून नमुना येतोय वरती गेलाय तो. भूक पण खूप लागले. स्वतः आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. काय पाहिजे होय. तर आता फायनल आपण वाइंड अप केलं आणि चाललो आहे आता आपल्या मुरुड जंजिराकडे. सो ॲक्च्युली खूप आम्हाला लेट झालं आहे. वाजले 3:30. सो जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही पटापट इथून कवर अप करण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपले असे मित्र भेटलेत आपल्याला लिटरली, म्हणजे ज्यांच्या आयुष्यात म्हणजे एखाद्या माणसाने किती कांड करावेत अशी ज्यांची लिमिट नसणारे आपले ऋतिकजी बिरजी आपल्या साक्षात इथे भेटल्यात. तोंड दाखवा इकडे, तोंड दाखवा इकडे. म्हणजे एखाद्या माणसाने किती 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 करावे तसे आपले कसे कसे असावेत. पण एकदम भारी आहेत. मन मिळावं कधी कुठे भेटले तरी आपल्याला ते आवाज येतात. काय बोलू शकता सर? स्पीचले 1 मिनिट झालेली आहेत. पण हे केल्यानंतर मागे टेकायला पण आरामात पडतं. बराबर बराबर ना. तर फायनली आपली बॅग पण पॅक करून झाले आणि बांधून पण झाले आपल्या मागे. सो चला आता टाईम फॉर बाय बाय करायला. काय बघतोस? मुलाखती घेताय ना आता. मला उतरताना पाऊल नीट टाक नाही जाशील पाण्यात. बोला काय करायला त्याशी तू माझ्या नंतर उडी मारलीस म्हणून नाही बुडवली असते तुला आतमध्ये. नंतर म्हणजे पहिले मारलेला तो वर चढत होता. येईन येईन येईन. तर आजचं आपलं जे जेवण होतं ते खूप छान बनवलं होतं. त्या आज आपल्या आत्या यशच्या आत्या खूप लिटरली मी जेव्हा येतो त्यावेळेस त्यांच्या हातची जी चव असते ती नेहमीच भारी असते.
काय बोलतो आत्याबद्दल 2 शब्द. आता खूप भारी आहे त्याचे. चला सो आता आपण आता गाडीवर बसतो आणि फायनली आपण निघतोय मुंबईच्या दिशेने. चला लेट इज गो. चला 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 काकी. चला बाकीची पण मंडळी आपली पॅकअप केला आणि आपण निघालो फायनली आता मुरुड जंजिराच्या दिशेने. आणि आपल्याला सोडायला येतोय पुढे यश आपला मित्र येतोय. आणि चला गणपती बाप्पा मोरया. चला कुठं बोल 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 बोल. एकदम सीधा जा. हां ठीक आहे धन्यवाद. आपले आता यश दादाने आपल्याला इथपर्यंत साथ दिले. सर तर आपले तुम्ही ओळखता सरांची कीर्ती महान आहे. ये ऋषाली आता बोलवते. चला सो फायनली आपण आता पुन्हा आपल्या लाडक्या मित्राला बाय बाय करतोय आणि चाललोय आपल्या मुंबईला. सो भेटू लवकरच आपण. चले हो चला. मग तुम्हाला जे कधी जर तुम्ही आलात श्रीवर्धनला किंवा आपल्या दिव्यागर बीचला आलात तर या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला टाकून ठेवीनच. सो तुम्ही नक्कीच त्या डिटेल्स शेअर करा किंवा तुम्ही कधी तर नक्कीच त्या ठिकाणी जेवण ते एवढं भारी होतं एवढं भारी होतं एवढं भारी होतं. जेवण एक नंबर आहे जेवण. एकदम भारी. काय बोलतो म्हणजे एकदमपेक्षा पण एकदम भारी. एवढं जेवण भारी होतं लिटरली. खूप मजा आली आणि खूप जेवलो आम्ही सुद्धा. पोट तर भरला पण मन भरला. मन भरला नाही एवढं जेवण होतं भारी. सो आता आपण चाललो आहे आता आपल्या मुरुड जंजिराकडे. सो आता इथून आहे आय गेस 18 किलोमीटर आहे. तर बघूया आता तिथपर्यंत आपल्याला पोचायला किती टाईम लागतो. स्ट्रेट काय झाला चल. गेली जाते की फायनली आपण पोहोचलोय आणि आपल्या दिघीची क्वीन आपल्याला भेटलेली आहे. आणि हा कुठं लाला मग झालं मी झोपतो मागे. तर आता आपण घेतलेत आपल्या दिघी ते आगरदांडा तिकीट काढलेत आणि आता इथून चालू होते आपला प्रवास. आणि ॲक्च्युली आम्हाला वाटतं आमची जे आपले जेट आहे ते सुटेल पण लकीली आम्हाला ती भेटली. आणि ॲक्च्युली ती 4:30ला सुटणार होती. आम्हाला वाटतं की 4ला सुटेल. सो आम्हाला एवढं ते परत अर्धा तास वेट करावा लागला. सो फायनली आता अर्ध्या तासाच्या वेटनंतर आता आपली जी जेट आहे ती चालू झालेली आहे आणि आता आपला प्रवास चालू होतो. ॲक्च्युली ही जी आपली जेट आहे ती खूप लिटरली हलते त्यामुळे ॲक्च्युली बॅलन्स करता येत नाही आम्हाला. पण ते वरती येताना पण आम्ही दोघंजणं पडलो असतो मी आणि शिकू. हे बघा आता पण तुम्हाला हलताना दिसेल बघा खूप हलते म्हणजे लिटरली. ॲक्च्युली फोर्सी आहे की आय गेस त्यामुळे काय माहिती नाही पण लिटरली म्हणजे आपले जे ते वेडाशी आमची बानकोटची जेट आहे त्या ॲज कम्पेअर टू दिस ही जेट ती खूप हलते लिटरली. हे गाडी पण गाडी घेऊन येतो. खतरनाक. ॲक्च्युली इकडची जी आपली जेटी आहे ती खूपच हलते म्हणजे ॲज कम्पेअर टू आपली जी वेडाची आहे बानकोटची त्याच्यापेक्षा ही जेटी लिटरली खूप हलते. त्यामुळे आम्ही सर्व बाकीची पण मंडळी आपल्या गाड्यांना पकडू नयेत कारण की गाड्या पण हलत आहेत तिथे. तर समोर आपल्या तिकडे मुरुड जंजिरा आपल्याला पाहायला मिळतोय पण आता ॲक्च्युली खूप लेट झालं आहे. सो लेटची आता आपल्या तिथे गेल्यावरती आता माहिती पडेल की तिथं आपल्याला आतमध्ये जाता येईल की नाही ती. ॲक्च्युली ते जंजिरा बंद होतो 6:30ला आणि आता वाजले जवळजवळ 5 वाजले. सो लेटची आता बघू नाही तर मग तुम्हाला वरतूनच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे सगळ्या समोर मी दाखवण्याचा मला प्रयत्न करेन. बघूया लेटसी नाहीतर मग पुढच्या वेळेस आपण नक्कीच भेट देऊ या पूर्ण चित्राला आणि पूर्ण चित्र आपला इकडचा कव्हरअप करू आणि अजून मजा करू. तुम्हाला अशा प्रकारे मजा पाहायला मिळेल. गुबू 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 ताणला जेव्हा घरी. ॲक्च्युली आपण पोचलो लेट. ज्या जेटी असतात म्हणजे आपल्या मुरुड जंजिऱ्यावरती जाण्यासाठी ज्या जेटी असतात त्या 4:30 नंतर बंद होतात आणि आपण पोचलो 5:15ला. सो आता चित्र बंद झाला. सो आम्ही तिथे विचार पोचतो आहे हा एका हॉटेलजवळ. हॉटेल
मुंबईच्या ही जी बॅक साईड आहे तिथून बरोबर आपल्या समोर जंजिराचं दर्शन होतं आहे आणि खूप छान प्रकारे दिसतं नाही. ॲक्च्युली आता सनसेट होतो आहे त्यामुळे तो अजून असा विलोभनीय दृश्य आपल्यासमोर पाहायला मिळतं आहे. पण पुढच्या वेळेला नक्कीच आपण लवकर येऊ आणि आपला जंजीर आहे तो पूर्ण प्रकारे एक्सप्लोअर करू. पण ॲक्च्युली मी अपसेट झालो होतो, पण ज्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि समोर ज्यावेळेस जंजिरा पाहिला त्यावेळेस मन भरून निघालं. पुढच्या वेळेस नक्की आम्ही या ठिकाणी येऊ आणि तुम्हालाही दाखवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. चढा मग. इथून आपल्याला प्रॉपर असं समुद्रामध्ये आपला डुबाकलेला आपला मुरुडचा जंजिरा पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतो. बघा तुम्हाला समोरही दिसत असेल. ॲक्च्युली आपलं आपण ज्या हॉटेलमध्ये बॅक साईडला बघितलं तिथून आपल्याला एकच बाजू दिसत होती, पण इथून बऱ्यापैकी आपल्याला समोर तुम्ही जर नीट पाहिलं तर पाहायला मिळतो आहे. आणि ज्या खोल्या आहेत त्या खोल्या पण म्हणजे ज्या खोल्यांच्या ज्या भिंती आहेत त्या पण आपल्या इथून प्रॉपर अशा पाहायला मिळत आहेत. तर मंडळी आपण सध्या आहोत आता आपल्या रेवदांडा किल्ल्यावरती, पण ॲक्च्युली आम्ही आलो लेट त्यामुळे हा पण किल्ला आपल्याला बंद अवस्थेत म्हणजे ॲक्च्युली हा पण ह्याचा पण टायमिंग समाप्त झाला या किल्ल्याचा. आणि समोरचं तुम्हाला मी थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो सातखानी बुरुजचा तुम्हाला जो बोर्ड दिसतोय तो बोर्ड समोर तुम्हाला जो इंडिकेटर आहे करतो ही जी समोर इमारत दिसते तुम्हाला त्या इमारतीसाठी दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे ही जी इमारत होती ती पहिली 7 मजल्याची होती त्यामुळे सातखानी बुरुज असल्या म्हटलं जातं. आणि ॲक्च्युली एक दरवाजा तिथं त्या साईडला आहे आणि एक दरवाजा ह्या बाजूलाच आहे. पण आता सर्व बंद असल्यामुळे आपण आता पुन्हा चाललो आहे डायरेक्ट आता अलिबागवरून मग डायरेक्ट घरी. क्या यार तो ऐसा ऑर्डर देगा क्या यार, ऐसा तो भूलेगा तो. ऑलमोस्ट तरी पेनमध्ये आहोत आणि ॲक्च्युली आता वाजले जवळजवळ किती वाजलेत 9 वाजलेत आणि आता आपला झाला आहे आमचा डिनर टाईम. आणि ॲक्च्युली खूप आजचा दिवस आमचा ट्रॅव्हलमध्येच गेला ऑलमोस्ट तरी इकडून तिकडून पण मजा आली लिटरली. आता आपण आहोत आता हॉटेल विसावा या ठिकाणी म्हणजे इथे आमच्या गाड्या लागतात जाण्यासाठी गावाला किंवा येण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये थांबलो आणि ओळखीचं आहे त्यामुळं मग इथेच आम्ही थांबायचं प्रिफर केलं. सो बघू आता इथून मग आता आम्ही जवळजवळ पर्यंत ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे इथून. सो जवळजवळ अर्धा तास लागेल आणि मग तिथून आम्ही सर्व डिस्पर्स होऊ आपापल्या रूटला. बघूया. आपला शेवटचा हॉल्ट घेऊन आपण आता निघालो आहे आपला पनवेल स्टेशनकडे. म्हणजे ॲक्च्युली आता जिगू मला सोडतो आहे पनवेल स्टेशनला. तिथून मग लाला आणि जिगू दोघंजणं घोडबंदरवरून डायरेक्ट म्हणजे त्यांना जायचं आहे भाईंदर आणि एकाला जायचं आहे दहिसरला. सो तिकडं त्यांना जाणं प्रेफर म्हणजे बरं पडेल. सो आणि ॲक्च्युली मला पण घरी जायचं आहे. तो ॲक्च्युली त्यांना परत लालबागला येऊन परत तिकडे जाणं खूप म्हणजे तो रूट पण त्यांना खूप लेंदी होईल. सो मीच त्यांना बोललो की मी पनवेलला उतरतो आणि तिथून मग बाय ट्रेनने जाईन. सो लेट्स सी. आता चालू आहे आपण आता पनवेल स्टेशनला आणि आपले गाडीवालेसुद्धा निघालेले आहेत. ते बघा जिगू पण आला, त्याला पण निघतो आणि तिकडे शिकू पण निघतो. सो लेट्स गो. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. चला शेवटचा नाही तो येतोय ना सोबत भेटू. चला भेटू भाऊजी. चला भाऊजी चला बाय भेटू लवकरच पुढच्या राईडला. चला भाऊजी शिकू भाऊजी चला भेटू लवकरच. आता राईड आपली आता इथे संपली आहे. कधीच चालू करायची लवकरच आपली नक्कीच 450 लवकरच. चला मुंबई टू आपला कोकण टू मुंबई आपली जी जर्नी होती आजची आता इथंच संपवतोय. आणि चला टुनटुन चला लवकरच. तर इथे पण आपल्या काही मंडळी आपल्याला भेटलेत आपल्या पनवेल स्टेशनवरती. हे बघा छोटू. कोकण टू मुंबई आपली जी जर्नी होती आजची आता इथंच संपवतोय. आणि चला तर मग मंडळी भेटू आपण गावाकडच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि सोबत आपल्या मुंबईच्या इतर ट्रॅव्हल किंवा तुम्हाला सर्व प्रकारच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. डायरेक्ट आता चालू आहे आपण घरी. लेट्स गो. पोचल्या फोन करू. चला हो चला.